IVF आणि IUI यामध्ये काय अंतर आहे? IUI मध्ये आपण जनरली फॉलिकल स्टडी करतो, म्हणजे 1, 2 किंवा 3 फॉलिकल्स बनवतो टॅबलेट्स आणि इंजेक्शन्स देऊन, आणि हे फॉलिकल्स बनले आणि रप्चर झाले की सिमेन सॅम्पल जे असतं त्याला प्रोसेस करतो, सिमेन वॉश करतो आणि ते युट्रसमध्ये इन्सर्ट करतो. त्याला आपण IUI असे म्हणतो. जेव्हा आपण IVF करतो त्यावेळेला सेकंड डेपासून रोज इंजेक्शन्स दिले जातात. हे 10 ते 12 दिवस इंजेक्शन्स दिले जातात. त्यानंतर बीजं बाहेर काढले जातात. त्याला ओवम पिकअप असं म्हटलं जातं. ओवम पिकअप केल्यानंतर जे एग्ज असतात त्याच्यामध्ये इंजेक्शननी स्पर्म इन्सर्ट केले जातात. त्याला आपण इक्सी अशी प्रोसिजर म्हणतो. इक्सी झाल्यानंतर जे गर्भ बनतात म्हणजे एम्ब्रिओज बनतात, हे गर्भ आपण एका कॅथेटरच्या साहाय्याने युट्रसमध्ये इन्सर्ट करतो. या पूर्ण प्रोसेसला IVF प्रोसेस असं म्हटलं जातं. सो हे होतं IUI आणि IVF यामधला फरक. जेव्हा आपण IVF करतो त्यावेळेला सेकंड डेपासून रोज इंजेक्शन्स दिले जातात. हे 10 ते 12 दिवस इंजेक्शन्स दिले जातात. त्यानंतर बीजं बाहेर काढले जातात. त्याला ओवम पिकअप असं म्हटलं जातं. ओवम पिकअप केल्यानंतर जे एग्ज असतात त्याच्यामध्ये इंजेक्शन. अधिक जाणण्यासाठी आम्हाला नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच.